नमस्कार. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेअंतर्गत माहिती देण्यासाठी असलेला आपला आजचा हा चौथा व्हिडिओ आहे आणि हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपण 4 क्रायटेरिया केले होते. त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गाई म्हशी पालनासंदर्भात माहिती घेतलेली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेळी पालनासंदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये पोल्ट्री व्यवसायासंदर्भात आपण माहिती घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरघास प्रकल्प याबाबत माहिती घेणार आहोत. याआधीचे 3 व्हिडिओ तुम्ही जर बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पण बघा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भातले उद्योग टाकण्यासंदर्भात माहिती उपलब्ध होईल किंवा आपल्या परिचितांना त्याबाबत माहिती देता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरघास प्रकल्पाविषयी माहिती घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. दिनांक 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही जाहीर केली. या योजनेअंतर्गत शेळीमेंढी पालन, गाई म्हशींचा प्रकल्प, त्याच पद्धतीने पोल्ट्री उद्योग यासाठी सुद्धा सबसिडी देण्यात येणार आहे. याबाबत माहिती दिलेलीच आहे. त्या संदर्भात आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहेतच. त्याच पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरघास प्रकल्पासाठी किती अनुदान आहे, सबसिडी काय आहे, पात्रता अटी काय आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत आपल्याला 2 वस्तू खरेदी करता येणार आहेत. पहिली म्हणजे मुरघास हार्वेस्टर. त्यामध्ये एकाच वेळी 4 ओळीतील एकाच वेळी हार्वेस्टिंग करता येईल अशा प्रकारचा हार्वेस्टर आपल्याला खरेदी करता येईल. आणि मुरघास बेलर संयंत्र, म्हणजे ज्यामध्ये मुरघास पॅकिंग करण्यासाठी जे यंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते यंत्र आपल्याला या अंतर्गत खरेदी करता येईल. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना, सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. या अंतर्गत कुठल्याही प्रकारचे क्रायटेरिया नाहीत, परंतु निवड करताना क्रायटेरिया आहेत. परंतु अर्ज करण्यासाठी योजना सगळ्यांसाठी खुली आहे. या योजनेअंतर्गत जे काही अर्ज दाखल करण्यात येतील त्यातील निवड करण्यासंदर्भात कुठले कुठले क्रायटेरिया किंवा प्राधान्यक्रम असणार आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती या लाभार्थ्यांमधील खालील घटकांमधील उतरत्या क्रमाने, म्हणजे मी जे आधी सांगेल त्याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. त्यामध्ये अत्यल्प भूधारक यांना प्राथमिकता देण्यात येईल, त्यानंतर अल्प भूधारक, त्यानंतर वन हक्कधारक, त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी यांना या योजनेअंतर्गत प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे, प्राथमिकता देण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत सुद्धा दिव्यांगांना 5% रिझर्वेशन असणार आहे आणि महिलांसाठी सुद्धा 30% आरक्षण असणार आहे. आरक्षणाप्रमाणे लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर घटकातील जे काही ॲप्लिकंट आहेत त्यांना सुद्धा हे अनुदान वळत करण्यात येऊ शकतं. या योजनेअंतर्गत पात्रता अटी या खूप वेगळ्या आहेत इतर योजनांपेक्षा, त्यामुळे ते आपण काळजीपूर्वक लक्षात घ्या. या अंतर्गत ज्यांच्याकडे किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या किंवा मेंढ्या असतील आणि स्वतःचा ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे. हा जर ट्रॅक्टर असेल तरच आपण या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतो आणि ही पात्रता अटी इतर योजनांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे जर आपण या सगळ्या गोष्टी क्रायटेरिया पूर्ण करत असू तर आपण या योजनेअंतर्गत अर्ज करावा, अन्यथा या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करता येणार नाही. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. या योजनेअंतर्गत जे काही आपल्याला हार्वेस्टर खरेदी करायचं आहे आणि बेलर मशीन खरेदी करायचं आहे, यासाठीची प्रोजेक्ट कॉस्ट असणार आहे ₹26 लाख आणि इतर योजनांप्रमाणेच यामध्ये सुद्धा सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% पर्यंतचं अनुदान देण्यात येईल. ती रक्कम असेल ₹13 लाख आणि अनुसूचित जाती जमातीतील प्रवर्गांना या योजनेअंतर्गत 75% पर्यंत अनुदान देण्यात येईल. त्याची रक्कम असेल ₹19,50,000 इतकं. या योजनेअंतर्गत अर्ज करताना कुठले कुठले महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. त्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे 10 मोठे पशुधन आहेत किंवा 100 शेळ्या किंवा मेंढ्या असल्याबाबतचं स्थानिक पशुधन विकास अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आपल्याला जोडायचं आहे. अर्जदाराच्या नावाने किंवा कुटुंबाच्या सदस्याच्या नावाने आपल्याकडे ट्रॅक्टर आहे त्याचं RC बुक किंवा RC कार्ड आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. दिव्यांग असतील तर त्यांचं UDID प्रमाणपत्र, बचत गटाचे सदस्य असल्याचं प्रमाणपत्र, बँकेचं जर आपण कर्ज घेत असू तर बँकेच्या कर्जाच्या मंजुरीबाबतचं सहमती प्रमाणपत्र, जे आपल्याला बँक कर्ज देणार आहे त्याचं सहमती प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. त्याच पद्धतीने आपण जर स्वनिधीतून म्हणजे स्वतःच्या पैशाने या योजनेअंतर्गत आपल्याला ओन कॉन्ट्रिब्युशन टाकणार असू तर ती रक्कम आपल्या बँक खात्यात जमा आहे असं बँक अकाउंटचं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे. काही महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. त्या अटी शर्ती अशा आहेत की त्या म्हणजे पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत आपल्याला मुरघास हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी रकमेचा भरणा आपल्याकडे ॲडव्हान्स स्वरूपात जो काही जमा करायचा असेल, आपण ज्यांच्याकडून ते खरेदी करणार आहोत त्यांच्याकडे ती रक्कम जमा झाली पाहिजे. आणि 3 महिन्याच्या आत हा मुरघास हार्वेस्टर आणि मुरघास बेलर यंत्र या दोन्ही गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजे, त्या पूर्ण केल्या पाहिजे, हे आवश्यक आहे. आणि जर आपण हे करू शकलो नाही तर आपलं नाव
पहिल्या क्रमांकावरून शेवटच्या क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात येईल. ही गोष्ट इथे सुद्धा आहे. त्यामुळे आपण ठरवलेल्या वेळेमध्ये किंवा दिलेल्या कालावधीमध्येच या योजनेची ॲडव्हान्स देणं, त्या यंत्रांची खरेदी करणं हे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत काही गोष्टी वेगळ्या नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत जर आपण बँकेचं कर्ज घेत असू तर त्यासाठी सुद्धा आपल्याला 4% व्याजाची सवलत मिळणार आहे. त्याचा लाभ आपण घेऊ शकतो, परंतु कर्ज पूर्ण परतफेड केल्यानंतर या 4%च्या अनुदानाचा आपल्याला लाभ मिळेल. सुरुवातीलाच ते लगेच मिळेल असं होणार नाही आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही योजना अजून सुरू झालेली नाही. ही योजना सुरू व्हायला अजून कालावधी आहे. आपल्याला जेव्हा ही योजना सुरू होईल त्यावेळेस एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल. त्यावेळी आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो. ॲप्लिकेशन केल्यानंतर आपली निवड होईल आणि त्यानंतर ही योजना राबवण्यात येणार आहे. साधारणतः एप्रिल-मे महिन्यामध्ये कदाचित त्याचे ॲप्लिकेशन सुरू होऊ शकतील. त्यावेळी त्याबाबत माहिती देणारा व्हिडिओ आम्ही नक्की बनवू. तो व्हिडिओ चुकवायचा नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचं बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्यावेळी तो व्हिडिओची माहिती होईल आणि तुम्ही योग्य वेळेमध्ये तो अर्ज करू शकाल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मुरघास प्रकल्प सुरू करण्यासाठीची एक नवीन सबसिडीची योजना आलेली आहे याबाबत माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.